मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। भयंकर डोकेदुखीच्या त्रासापासून सहजतेने सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। बऱ्याच लोकांना कायमच काही ना काही कारणामुळे डोके दुखत असते। कामाचे प्रेशर म्हणा, टेन्शन म्हणा किंवा अनुवंशिकता म्हणा, कुठल्याही कारणामुळे जर आपले डोके दुखत असेल तर जुनाट डोकेदुखीपासून देखील यामुळे सुटका होणार आहे। इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो। आणि हो, हे आपल्याला एकदा तयार करून घ्यायचे आहे व ज्या वेळेस डोके दुखत असेल ना त्यावेळेस हे लावून घ्यायचे आहे। यामुळे लगेच आराम मिळेल। यासाठी एका पात्रामध्ये अर्धी वाटी भरून खोबरेल तेल टाका व येथे मी ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरफड ही घेतली आहे। ही स्वच्छ धुवून काटे काढून बारीक कट करून घेतली आहे। ही यामध्ये टाकायची आहे व ही करताना मंद आचेवरच करायचे आहे। मंद आचेवर हे याप्रमाणे छान मिक्स झाले। याप्रमाणे जे ॲलोवेरा आहे हे तेलात वर आले की हे झाले आहे असे समजाते। आणि यानंतर पुदिन्याची याप्रमाणे फ्रेश पाने घेऊन ही पाने देखील यामध्ये टाकून द्या व ही पाने देखील यामध्ये याप्रमाणे मंद आचेवरच छान गरम होऊ द्या। हे बघा, या पानांचा रंग देखील लगेच बदलला आहे। आता लगेचच गॅस बंद करा व येथे आपण लवंग घेतले आहे। 5 ते 6 लवंग गरम गरम तेलामध्ये गॅस बंद करून टाकून द्या व हे असेच झाकून रात्रभर ठेवून द्या। दुसऱ्या दिवसापर्यंत या पदार्थांचा जो अर्क आहे हा पूर्ण या तेलामध्ये छान उतरतो व हे थंड झाले की दुसऱ्या दिवशी गाळून एका छोट्याशा बॉटलमध्ये भरून ठेवा व ज्या वेळेस आपले डोके दुखत असेल ना त्यावेळेस या तेलाने फॉरहेडला म्हणजेच मस्तकावर, माथ्यावर व टाळूवर या तेलाने किमान 5 मिनिटे मसाज करा व मसाज करून 10 ते 15 मिनिटे आराम करा। 10 ते 15 मिनिटांनंतर स्वतःहून तुम्ही मला कमेंट करून म्हणाल की मॅडम खरंच काय छान उपाय आहे, लगेचच डोकेदुखी थांबली। आणि जर वारंवार असे होत असेल ना तर ही डबी जवळ ठेवा। ज्या वेळेस डोके दुखत असेल त्यावेळेस लगेच याचा वापर करा। हळूहळू याचा वापर करत गेलात तर जुनाट डोकेदुखी, कायमस्वरूपी जी डोकेदुखी आहे ती देखील पूर्णपणे बरी होण्यास यामुळे मदत होते। तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।